अमळनेर येथील जिल्हा भाजपाच्या मेळाव्यामध्ये जोरदार हाणामारी झाली आहे। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली। तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी माजी आमदार BS पाटील यांना मारहाण केली। या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे। काय आहे भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि डॉक्टर पाटील यांच्या वादाचे कारण? भाजपातर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी व विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली होती। त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता। मात्र ऐनवेळी त्यांचे तिकीट कापून चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती। अमळनेरचे माजी आमदार डॉक्टर BS पाटील व भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यात सुरुवातीपासून वाद आहे। स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉक्टर BS पाटील यांनी उघड बंड पुकारत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता। पारोळ्यात घेतलेल्या मेळाव्यात डॉक्टर BS पाटील यांनी जिल्हाध्यक्ष उदय वाघ व स्मिता वाघ यांच्यावर जोरदार टीका केली होती। यामुळेच वाघ आणि पाटील असे दोन गट पडले। स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या विरोधात काम सुरू झाले। वाघ यांच्या विरोधकांनी स्मिता वाघ यांना उमेदवारी रद्द करण्यात यश मिळवले आणि इथे वादाची थिंगी पडली। याचाच वचपा वाघ समर्थकांनी मेळाव्यात काढला असे सांगितले जाते। मित्रांनो, अशाच प्रकारच्या निवडणुकी संदर्भातील राजकीय अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका। या व्हिडिओमध्ये एवढेच। पुन्हा भेटूया एक नवीन बातमी घेऊन। अमळनेर येथील जिल्हा भाजपाच्या मेळाव्यामध्ये जोरदार हाणामारी झाली आहे। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली। तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी माजी आमदार BS पाटील यांना मारहाण केली। या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे। काय आहे भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि डॉक्टर पाटील यांच्या वादाचे कारण? भाजपातर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी व विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली होती। त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता। मात्र ऐनवेळी त्यांचे तिकीट कापून चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती। अमळनेरचे माजी आमदार डॉक्टर BS पाटील व भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यात सुरुवातीपासून वाद आहे। स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉक्टर BS पाटील यांनी उघड बंड पुकारत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता। विद्यमान खासदार AT पाटील यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी पारोळ्यात घेतलेल्या मेळाव्यात डॉक्टर BS पाटील यांनी जिल्हाध्यक्ष उदय वाघ व स्मिता वाघ यांच्यावर जोरदार टीका केली होती। यामुळेच वाघ आणि पाटील असे दोन गट पडले। स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या विरोधात काम सुरू झाले। वाघ यांच्या विरोधकांनी स्मिता वाघ यांना उमेदवारी रद्द करण्यात यश मिळवले आणि इथे वादाची थिंगी पडली। याचाच वचपा वाघ समर्थकांनी मेळाव्यात काढला असे सांगितले जाते। मित्रांनो, अशाच प्रकारच्या निवडणुकी संदर्भातील राजकीय अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका। या व्हिडिओमध्ये एवढेच। पुन्हा भेटूया एक नवीन बातमी घेऊन।